नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दिवाळीच्या फराळातला तिसरा प्रकार बनवतोय, तो म्हणजे रव्याचे लाडू. आणि चुकण्याची अजिबात शक्यता नाही. तर असे हे आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवतोय, अगदी परफेक्ट प्रमाणातले आणि चवीलासुद्धा अप्रतिम असे, मऊसूदसुद्धा. बघा, तुम्ही बघू शकताय. मग चला तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं पहिल्यांदा तुम्हाला साहित्य दाखवते. तर मी इथं एक मोठी वाटी भरून रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर हा अर्धा किलो रवा आहे. आणि इथं रव्याहून अर्धी साखर घेतलेली आहे वाटीच्या प्रमाणात, आणि वजनाच्या प्रमाणात 200 ग्रॅम आहे. आणि जवळपास 200 ग्रॅम तूपसुद्धा आहे, म्हणजे साखरेहून थोडंसं कमी आपण तूप घ्यायचं आहे. तर हे घरचं तूप आहे माझं, त्याच्यामुळं इथं आपण कढईमध्ये घातलेलं आहे. आणि याला हलकंसं वितळवून घेऊया. आणि वितळलं की त्याच्यामध्ये आता तूप वितळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा रवा घालून घेऊया. रवा घेताना तुम्ही अगदी बारीक असा रवा घ्यायचा आहे, जाडसर रवा घ्यायचा नाही आहे. आणि जरी तुमच्याकडे जाडसर रवा असला तर पहिल्यांदा त्याला मिक्सरमधून थोडंसं वाटून घ्यायचं आणि नंतर आपण याला तुपामध्ये भाजायचं आहे. तर तुपामध्ये भाजताना आपण जे तूप घेतलं होतं ते अर्धं तूप मी याच्यामध्ये रवा भाजण्यासाठी घातलेलं आहे. आपण नंतरसुद्धा थोडंसं तूप याच्यामध्ये वापरणार आहोत. साधारण 10 मिनटानंतर तुम्ही रवा बघू शकताय, मस्त असा भाजलेला आहे, खमंग असा वास सुटलेला आहे आणि याचा कलरसुद्धा अजिबात चेंज. तर कलर चेंज न करता आपल्याला फक्त या रव्यातला कच्चेपणा जाईल अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आणि आता आपण जी साखर घेतली होती ती मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे आणि गॅस चालूच असताना या साखरेलासुद्धा या रव्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे ही प्रोसेस आपल्याला थोडीशी भरभर करायची आहे. आणि त्याच्यानंतर 10 मिनटं आपण याला झाकण लावून ठेवून देणार आहोत, गॅस बंद करून. 10 मिनटानंतर हे मस्त असं याच्यामध्ये मुरलेली असते साखर. आणि जरी याचे साखरेचे तुम्हाला थोडेसे गुठळे दिसत असेल तरीसुद्धा आपण टेन्शन घ्यायचं नाही. नंतर आपण याला मिक्सर जारमधून फिरवून घेणार आहोत. तर मी थोडंसं अर्धं तूप ठेवलं होतं, ते आता मी थोडंसं गरम करून याच्यामध्ये घातलेलं आहे आणि परत याला मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून थोडं थोडं करून याला मस्त असं वाटण करून घ्यायचं. थोडंसं बारीक वाटायचं, म्हणजे अगदी मऊसूत असा रवा साखरेमध्ये मुरतो आणि मस्त असं मऊसूत हे मिश्रण तयार होतं. तुम्हाला गरज भासल्यास थोडंसं आणखी तूप आपण मिक्सर जारमधून घालताना घालून घ्यायचं आहे. तर इथं मी सर्व वाटण तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, मस्त असं आपलं हे पेढ्यासारखं वाटण तयार झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण एका मोठीमध्ये घेऊन, म्हणजे लाडूचं प्रमाण व्यवस्थित होतं. तर अशा प्रकारे दोन्ही हाताने आता वळून घेऊया आणि मस्त असा गोलसर लाडू आपण बनवून घेऊ. तर इथं नंतर दोन्ही हाताने वळून मी अशा प्रकारे मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर इथं सर्वच लाडू मी वळून घेतलेले आहेत. मग रेसिपी आवडल्यास आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा आणि दिवाळीसाठी सेव्ह करून ठेवा. आणि आपल्या चॅनलला नक्की